कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे तुला काय कळतं की नाही? अक्कल आहे की नाही तुला? भूपालकी पडलीस तू, जळते निखारे येतात। लागलं असतं तर हे कार्पेट जळलं असतं तर, घर जळलं असतं तर, तरी मी सांगत होते ही असली माणसं मला माझ्या घरात नकोय। काय हो, चुकून झालो। हे शिकवलंय तुझ्या आई वडिलांनी तुला? हे असे संस्कार घडवले तुझ्यावर? हा, मोठ्यांच्या घरी जायचं आणि वाटेल तसं वागायचं, हे असं नुकसान करायचं? हा, आहे लायकी तुझी? या अशा सगळ्या गोष्टींना हात लावायची आहे का? तिलोत्तमा मॅडम, दादाने मुद्दाम नाही केलं। तुम्ही रागाच्या भरात किती बोललात त्याला। तुम्ही त्याचे संस्कार, त्याची गरिबी, त्याची परिस्थिती, त्याची लायकी काढलीत, पण तुम्ही हे नाही बघितलं की अस्मिनी दादाच्या पायात पाय घालून त्याला मुद्दाम पाडलंय। अच्छा, आता हे सगळं तू शिकवणार आहेस मला? हा, अहो नाही, तसं नाहीये, पण मी जेवढं तुम्हाला ओळखते त्यावरून तुम्ही सत्याच्या बाजूने उभे राहतात। आता जर दादाची चूक असती ना तर मी तुमचं म्हणणं मान्य केलं असतं, पण इथे दादाची चूकच नाहीये, चूक तर अस्मीची आहे। तू खरं बोलतेस? अस्मी, खरं सांग, ही मुलगी खरं बोलते? अस्मी, तुला विचारते मी, उत्तर दे। मॉम, अस्मीची चूक आहे, मी स्वतः पाहिले। सिरियसली अस्मी, तू खरंच ह्याला पायात पाय घालून पाडायचा प्रयत्न केलास? शेम ऑन यू। मी तरी तुला सतत विचारत होते, चूक तुझी आहे का, हे तू केलंयस का, तेव्हा का नाही बोललीस तू? हे शोभतं तुला? तू खोटं बोललीस माझ्याशी। स्वतःची चूक कबूल केली नाहीस, पण तू तमाशा बघत बसलीस, आणि आज तुझ्यामुळे या मुलाला मी खूप काही बोलले। आय एम सॉरी। हे तुझ्याकडून परत अपेक्षित नाहीये अस्मी, प्लीज। तिलोत्तमा मॅडम, धन्यवाद, तुम्ही तुमच्या संस्कारांवर टिकून राहिलात। हा, नाही, थँक्यू। तू जर का मला सांगितलं नसतंस तर मला कळलंच नसतं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।